लाज धरा पाहुणा धरा जनाची मनाची पोटासाठी नाचते मी परवा कुणाची आम्हाला स्वतःच्या लेकरांसाठी जगते रे बाबा परवा कुणाची लाज धरा पाहुणा धरा लाज धरा पाहुणा कोणतेही वाद्य वाजते भाऊ ठोकळं वाजते माझ्यावरचं ढपलं ढपल्याचा आवाज निघते याच्यातून तिथं गेल्यावर माझ्यावरचे लोक गाणे म्हणतात अरे काय कसं म्हणते बोलते महादेवाच्या वाटेला गा फक्त तुम्ही गेले खरं सांग बघता देशीची शिशी किती देशीचे सगळेच बेवडे असतात का एक पेटीन सगळीला बदनाम करते एकच पेटी सगळे लोक काय म्हणतात तिला दारुडेच असतात अरे बाबा आपण म्हणवते एखादी दारू बंद कर ना तो म्हणजे शंकरजी पेक्षा मोठा झाला का शंकरजी तर 20 पिली 20 तुम्हाला दारू नाही पिऊ देत का मग बाबू 20 पेनं 20 काय अटकट अटकट मरतो एका घोटात तर माणूस वळते शंकरजी पाहिजे पैकी लोक म्हणा आपण बाबू व्यस्त करत तो का जाऊ ते संतांचे पुरावे लावतात भाऊ आणि या खंजिरीची कला आहे अरे उद्धव बाबा बघा बरं अरे संतांचा माणसाला आशीर्वाद लावला 1 रुपया आहे माणसाचा भाऊ अरे काहीच माणसाचं वाईट होत नाही माणसाचं मरण चांगलं असलं पाहिजे बघा बरं अरे साधू संत आपल्यासाठी येतात हे चांबड्याची खंजिरीची चांबड्याची खंजिरी वाजवून राहिली राजू कशाचं चांबडं आहे कशाचं चांबडं आहे तो मोबाईलांवर माणूस काय आहे त्याच्यात घरी पाहिजे ना असे कोण राहिला का लेखा अबे भरी पाहिजे तुझ्या मोबाईलात ते कोण राहिले तसं नाही ना सगळं सत्यानाश काय पाहिजेत काय अरे भाऊ सांगा 12 वाजता नेट भेटलं की मावशी सकाळी 7 वाजता नेट सरते काय पाहिजे हो भाई असं मोबाईलचा काळ आहे आपलं पोरं मोबाईलापासून दूर ठेवा खंजिरीची कला पोराच्या हातात दे कोणती कला तबला पेटी टाळ त्या पोरापाशी दे माझ्या हाती खंजिरीची कला आली भाऊ हजारो लोक माझ्या समोर असतात आज तर तुम्ही अर्धे नाही माझी नजरही पुरत नाही एवढे लोक असतात भाऊ ते मी प्रबोधन मांडतो पण माझं कीर्तन हे विनोद बनून नसते लोकही फक्त काय केलं विनोद झालं खूप हसवलं की कीर्तन खूप चांगलं हसवणं मा उद्देश मी तुमच्या पाया पडतो कीर्तन टाइमपास म्हणून ऐकू नका माझं आज उद्धव बाबाचा सण आहे तुमच्या गावात उत्सव आहे रे बाबा अरे उद्धव बाबाला काही ना काही आपल्या पाचचं द्या वाईट व्यसन उद्धव बाबाच्या चरणाशी टाकून द्या जशी खंजिरीची कला आहे हो तशी प्रत्येक माणसापाशी कला असते बरं ते कला आपल्यातली भाई आली पाहिजे पेटीला आवाज थोडा कमी करा दादा आपल्यातली कला भाव कोणाच्या हातात गेली पाहिजे लोक निर्विसरी व्हावे हे माझी तळमळ राहते कोणी दारू पिऊ नका व्यसन करू नका तसं तर मला या गावात कोणी पेतच नाही अजिबात नाही पेत या गावात दारू नाही मटण नाही झगडा नाही वाद नाही लव मॅरेज नाही दारू पेटे आपल्या गावात कोणी फक्त दारूच माहित आहे का कोणाचं कुकडे हे माहित आहे कोणती बाई कोणती पोरगी किती वाजता किती मिनिटांना बाहेर निघते अंधे धरते सगळं पण पोरं कलाकार झाले पाहिजे भाऊ आणि या खंजिरीची कला आहे कोणते वाद्य वाजते गोंधळी लोक गोंधळ वाजवतात भाऊ
चालते ना चालते ना बाबू पैसे फुल घेऊन राहिला अर्धे दाखवलं काय फुल घालून दाखव काका म्हणतील एक रुपया वसूल झाला पाहिजे भाऊ अरे कोणती करा बघा बघा चांगल्यातून आवाज निघून राहिला बकऱ्याचं चांगला काय रुपये तुला आहे बकरा काहीच कामाचे नाही काहीच माहित नाही ते अरे बकऱ्यातून भाऊ रेल्वेचा आवाज निघते रेल्वे उतरा लोहीवाले चांगले काम करा एसीच्या डब्यात बसा खराब काम करा संडासाच्या डब्यात उद्या ते पाहिजे गावाच्या बाहेर पाहिलं ना चांगलो पट्टी बांधली होती मी तोंडाने म्हणजे उशीर कोण झाला त्याच कारणानं भाऊ बेकार काम आहे तुमच्या घरी घरी संडास झाले पाहिजेत रे बाबा अरे उद्धव बाबाचा विचार हा बसली डोक्यात पाळा अरे मुमताज ने शाहजहां ने मुमताज के लिए ताजमहल बांधला होता राजो आपण दारू पितो 10,000चा मोबाईल घेतो आणि त्या मोबाईलानं संडासले जागा पाहिजे आणि एवढे मोठी त्याच्या पत्नीने जर एखाद्यानं वाईट नजरेनं पाहिलं त्याचा खून करून टाकते आणि याची आबरू रोडवर जाते गाडी आली की स्टँड गाडी गेली की सीट डाऊन गाडी आली की स्टँड गाडी आली की स्टँड गाडी गेली की सीट डाऊन एखादी म्हातारी बसली होती म्हातारा आला तू उभी बी नाही जाऊ दे रे तेरे जैसे तो 1000 देखे मैंने बाबा घरोघरी संडास झाले पाहिजे कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकू नका रे बाबा हे कुठे काय कमी खतरा आहेत काय 2-3 दिवसाच्या अगोदर भाऊ मला लोक बोलले म्हणे मला तुम्हाला लय उशीर झाला मी म्हटलं भाऊ तुमच्या गावात कचरा पाहिला एक पोरग भाऊ रोडवर बसलो मी म्हटलं जरा आत बसलं बे तो म्हणे तुमच्या घरात बसेल हवा बरं पोरग राजू फुटाने खोडून राहिलं मी म्हटलं का रे हे 2-2 नावं सेटिंग कसे करतो तो म्हणे महाराज तुम्ही चक्कीत गेले काय म्हणे चक्कीत म्हटलं चक्कीत कशाने म्हणजे वरतून काय टाकतात मी म्हटलं गहू खालून काय येते मी म्हटलं पीठ या फुटाण्याची तसंच आहे म्हणे मला वरतून फुटाणे टाकले की खालून बेसन चटकते म्हणे अरे बाबा गाव राजे हगतदारी मुक्त करा अरे गावाला पुरस्कार मिळाला पाहिजे आणि मला त्या गावात जाताना गाणं आठवतं की तुम्ही भरून ठेवताय गाव वाचत सुटाया लागला तुमच्या अशा या वागण्याने लोक गावात आलेला तुमच्या अशा या वागण्याने लोक गावात आला तुमच्या अशा या वागण्याने लोक गावात आला तुम्ही भरून ठेवताय गाव तुम्ही भरून ठेवताय गाव अरे तुकडोजी महाराजची ग्रामगीता शिकवते मी माझ्या पाठचं मांडतो का हे म्हटले हे ग्रामगीता तुकडोजी महाराजांनी भाऊ 50 वर्षाच्या अगोदर निर्माण केली आणि या ग्रामगीतेत लिहिलं गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावची भंगता दशा येईल देशाला गावाच्या प्रसन्नी संत प्रसन्न देव प्रसन्न अरे तुमच्या गावात जर कचरा असेल तर तुमच्या गावात संतही आहेत नाही भाऊ अरे आपल्या घरात जर कचरा असला तर देव नांदत नाही तसंच गाव आहे गाव हा विश्वाचा नकाशा असते अबे गाव जर चांगलं झालं तर तालुका जिल्हा देश बदलते भाऊ अरे तुकडोजी महाराजचं भजन वापरलं सुनलो ये हाथों के भाई अपना सुंदर गाव बना लो सुंदर गाव बना लो
प्रार्थना. हे बा आपल्यापाशी मरून होऊन बसायचं नाही भाऊ, नाही तर खाजऱ्या घरी न हे घेऊ घरी. काही महापौर कर्ज आहे का तुमचं? मग हसना मरेल होऊन कोण बसला बरं काही दिसत. अरे बाबा प्रश्नाची उत्तर द्यायला तुमच्या काय सामुदायिक प्रार्थना होते काय? हो किंवा नाही होते काय? नाही होत ना. सामुदायिक प्रार्थना झाली पाहिजे रे बाबा. मी जो कीर्तनकार घडलो हा सामुदायिक प्रार्थने घडलो. अरे तुमच्या गावात जर सामुदायिक प्रार्थना झाली ना बाबा, तुमच्या गावातला पोरगा कधीच वाया जाणार नाही. मी तुम्हाला लिहून देतो, तुमच्या गावात सामुदायिक प्रार्थना हरिपाठ झाला नाही तर काय एवढा बदलला भाऊ. अरे बाप मुलाले मारून राहिला रे बाबा, बाप मुलाले मारून राहिला. मुलीवर स्वतःचा बाप अन्याय अत्याचार करून राहिला. स्वतःचा मुलगा बापावर हात उजारून राहिला, स्वतःच्या मायवर लोक अन्याय अत्याचार करून राहिले. एवढा काळ वाईट झाला. कीर्तन माझं हसवण्यासाठी नसते, मी तुमच्या पाया पडतो. अरे बाबा आपल्यातलं काहीतरी वाईट माझ्या खजिनीत टाकून द्या. मी काय तळमळीनं बोलतो, मी चोपड्या कीर्तनकार नाही. मला नाहीये चोपडं कीर्तन, नाही तो वा वा केली हो हो केलं निघाले बरी. मी तुमच्या पाया पडतो, तुमच्या तरी अतुल सगळ्यांच्या पाया पडतो. कधीतरी निर्णय घ्या रे बाबा. अरे हा भागवत सप्ताह निवड भंडाऱ्यासाठी नसते माय बापो. निवड हा सप्ताह तुमच्या म्हणजे मौज साठी नसते रे बाबा. बुद्ध बाबाचा उत्सव जर आपण करत असेल तर काही ना काही वाईट आपल्यातलं काढून टाका. हे दरवर्षी हा कार्यक्रम यासाठी असते की आपल्या चार्जिंग व्हावी, वाईट व्यसन निघून जावे. दारू पेत असाल, वाईट व्यसन करत असाल, बिडी गुटखा टाकून द्या बाबा उद्धव बाबाच्या चरणी आज. अरे दारू न एवढं माणसाचं घर उद्ध्वस्त होते. अरे सगळ्यात जास्त समाजाला कीड लागलेली आहे ते म्हणजे दारू. अरे 70-80 वर्षाची माणसं दारू पितात, मला काही नाही वाटत मावशी. ज्यावेळेस समाजात फिरतो 16-16, 17-17 वर्षाचे पोरं दारूवर लागले. जेच्या ओटावर विषय नाही ते पोरं दारूवर लागले रे बाबा. किती दुःख वाटत असेल माणसाच्या हृदयात. अरे त्या बापानं आयुष्यभर काम केलं, या पोरासाठी इस्टेट जोडली. ते पोरग जर दारू पिताना दिसलं, सांगा तो बाप कसा बरी. अरे 12 वाजता पोरग बाप असं दारू बोलते हो रात्रीचं, आणि बाप फक्त असा म्हणते हो मावशी, अरे रात्रीचे 12 वाजले कुठे गेला होता. त्यावेळेस चपकन 18 वर्षाचं पोरग बापाच्या गालावर झापड मारते. बाप त्याने असंही म्हणत नाही का बरं झापड मारली, डबल म्हणतो तापल्याने अजून मारते का, कारण याची ताकद वाढलेली असते पण बापाची ताकद कमी झालेली असते. आणि अंगावर चादर घेते हो तो बाप, चटकन झुकून राहते. तरी बाप पोराला असंही म्हणत नाही की का मारले झापड, कारण बाप भेट असते. तरुणांनो कीर्तन ऐकलं पूर्ण मला काही वाटणार नाही, पण हा विषय ऐका रे बाबा. अरे नवीन नवीन पोरं दारूवर लागले, व्यसन करत आहे, दारू पित आहेत, माय बापाने मारून राहिले. कधीतरी समाजाचा विचार करा, कधीतरी देशाचा विचार करा की आपण गेल्यावर काय होणार. अरे ज्या माय बापानं आयुष्यभर काम केलं, दिवस रात्र माय बाप पुन्हा तानात काम करतात, तुमच्यासाठी इस्टेट जोडतात. तरुणांनो तुम्ही जर दारूवर लागले, इस्टेट लयाला जाते. अरे बाप माय बाप आहेत तोपर्यंत आपल्याला फुकट कोणी भाऊ घालते. एक वेळा माय बाप निघून गेले ना, कोणी नसते रे बाबा कोणाचं. 25-25 वर्षाच्या पोराने मावशी 50 वर्षाचा बाप आजही फुकट सांभाळून राहिला ग बाई घरात. तोच बापावर डिरिंग टाकते. तरुणांनो पाया पडतो रे बाबा. अरे माय बापाला सहकार्य करा, नकाच्या पालीस पासून तर डोक्याच्या पालीस पर्यंत कोणतेही काम करा. अरे आपल्या देशात अनेक महापुरुष होऊन गेले, त्यांचं फक्त जयगोचच घेता काय नका करू रे असा. 23 वर्षाचा पोरगा मावशी एक वेळा रोडनं जाताना मी फक्त गावचं नाव विचारलं त्याने, त्या 23 वर्षाच्या पोराच्या हातात मला विष्ठाल दिसली. कुठेतरी दुःख वाटलं. वारे वा देश, हे 23 वर्षाचा पोरगा होता आपल्या देशात, तो या देशासाठी शहीद झाला होता. त्याचं नाव होतं भगतसिंग. 25 वर्षाचा 26 वर्षाचा तरुण तळपदार भाऊ महात्मा आपल्या देशातला बाहेर देशात गेला होता. ते
त्याचं नाव होतं स्वामी विवेकानंद. बोलले का रे तरुणांनो या महापुरुषाला फक्त आमचं कीर्तन हसता नाही रे बाबा, कुठेतरी बदल करा की हा पोरगा काय सांगत आहे. 25 वर्षाचा पोरगा पोटातून बोलतो रे बाबा, हृदयातून शब्द बाहेर पडतात माझ्या. मी पाया पडतो, समाज बदलला पाहिजे, माझी तळमळ राहते. पैशासाठी जगत नाही मी. अरे पैसा तो कोणी कमावते दादा, मी जे माणसाला लागते. माझे गुरु पैशासाठी जगले नाही. आम्हाला पैसे देणारे कोटी रुपये लाखो रुपये देणारे असतात. कधी निवडणुकीचा काळ आला की तुम्हाला लाखो रुपये देतो, फक्त आमचा प्रचार करा. पण हे खंजीरी बाबा आजपर्यंत कोणाला विकली नाही. 50 वर्षापासून सत्यवान महाराजची खंजीरी आजपर्यंत चालू आहे. माझ्यासारखी 50 खंजीरी आता सत्यवान महाराजांनी तयार केली. कधीच चोखं कीर्तन करत नाही. देशासाठी जा. अबे कधीतरी विचार करा, आपल्या देशाची झाली, आपल्या देशासाठी किती जण झटले असते. तुम्ही इथं बसेला हे त्यांची मेहरबानी आहे. ते जर देशासाठी गेले नसते तर आज आपण गुलाम असतो. आजही आपल्याला विचारावं लागलं असतं त्या इंग्रज लोकांना, आम्ही निडजना जाऊ काय, कुठं अधिकार होता आपल्याला. अरे ते देशासाठी गेले. भगतसिंगाचा विचार डोक्यात घ्या. अबे सगळ्यात लहान महापुरुष आपल्यासाठी दाबलेला आणि तो फासावर गेलेला होता. फक्त 23 वर्षाचा तरुण त्या काळात देशासाठी झटत होता. स्वतःची माय भगतसिंगाला विचारायला गेली देश जेलात. ऐका प्रसंग. 23 वर्षाचा पोरगा मायचा जेलमध्ये कैद होता म्हणून स्वतःची माय भगतसिंगाला आवाज द्यायला जाते. म्हणते बेटा बेटा कुछ खा ले रे, ये आजादी भूखे रहने से नहीं मिल सकती बेटा. अबे कुछ खा ले, चल बाहर भगत सिंह तेरी शादी कर देती मैं. त्यावेळेस भगत सिंह म्हणतात मायने, मेरी तो शादी हो गई. किसके साथ रे बेटा? माँ मेरी शादी हो गई, इस आजादी से हो गई हो माँ. त्यावेळेस भगतसिंगाची माय त्याला सलामी ठोकते. 24 मार्चला भगतसिंगाची फाशी ठरवण्यात आली तरुणांनो. पण 23 मार्चला भगतसिंगाला फाशी दिली. पण का? काय कोणा तरुणाला माहित? अरे 23 मार्चला फाशी दिली भगतसिंगाला. 23 वर्षाच्या पोराला 23 मार्चला फाशी दिली. पण का? इंग्रज लोक हुशार होते. इंग्रज लोकांना माहित पडलं की हा पोरगा भगतसिंग राजगुरु सुखदेव हा जेलमध्ये कैद आहे. पण जे कैदी आहे जेलमध्ये बंद ते आता भाषा बोलायला लागले की हमारा देश महान है और हमारे देश को आजादी मिलने को ना. त्यावेळेस त्या इंग्रज लोकांना माहित पडते हो की हे खवळून देतात आपल्या देशाला. भगतसिंग राजगुरु सुखदेव जेलमध्ये कैद होते. कानाचे पडदे उघडा आणि ऐका हा महापुरुष. घरात त्या महापुरुषाचा फोटो लावा तरुणांनो. कोणाचे शेंडे उचला नाही लागतील तुम्हाला, कोणाचं नतमस्तक भान लागेल, कोणाच्या गाडवा तुम्ही ऐका. तो महापुरुष लावा त्या फोटो महापुरुषाचा घरात आणि सलामी ठोका द्याला. भगतसिंग जेलमध्ये कैद होते. 1 वाजला होता 23 मार्चची रात्र. जनरल भगतसिंगाला आवाज द्यायला गेला. भगतसिंग पुस्तक वाचण्यात मग्न होते आणि जनरल भगतसिंगाला आवाज देऊन लागला, चल भगतसिंग तेरे फांसी का समय नजदीक आ गया. थोड़ी देर बाद तुझे फांसी पर लटका दिया जाएगा, फांस दिया जाएगा. त्यावेळेस भगतसिंग पुस्तक वाचण्यात मग्न आणि जनरल भगतसिंगाच्या खांद्याला हात लावते आणि म्हणते, भगतसिंग क्या ढूंढ रहा है उस किताब में तू? भगतसिंग मुझे पता है अपनी मौत देख रहा है कि नहीं तू. अबे तू कितना बातें बताता था कि मुझे मैं शहीद होने वाला हूँ, मैं शहीद होने. अबे मरने वाला है तो शहीद नहीं होगा भगत सिंग. त्यावेळेस जनरल भगत सिंग म्हणतात तरुणांनो, मरने का डर किसे बता रहे? जब मैंने बम डाला था उसी दिन पता चला था मुझे फांसी दी जाएगी. चलो आता मैं तुम्हारे साथ. तरुणांनो निघाले रे भगत सिंग फांसाच्या तख्त्यासमोर. भगत सिंग उभे राहतात. जो भगत सिंगाला फास देणारा होता त्याचं नाव होतं मावशी जल्ला. ज्याचे धिप्पाड शरीर असते, ज्याचे लाल बुंद झालेले डोळे असतात. त्या जल्लादाच्या डोळ्यातले अश्रू त्या दिवशी खाली पडत होते आणि जल्ला भगत सिंगाकडे पाहून रडत होता आणि म्हणत होता, ओ भगत सिंग यही वो हाथ है रे, न जाने कितनों को फांसी पर लटकाया इन हाथों ने, लेकिन माँ कसम ये हाथ कभी नहीं कांपे. इस आंख से एक बूंद भी आंसू नहीं गिरा. अरे तेरा नाम मैंने अखबारों में पढ़ा था, किताबों में पढ़ा था, लेकिन माँ कसम
आखिरी ख्वाहिश पूरी नहीं की होगी, लेकिन ये बेटा ये जल्लाद तेरी आखिरी ख्वाहिश पूरी करना चाहता है. तरुणांनो ऐकून गेला. भगतसिंगाची शेवटची इच्छा पूर्ण होऊन राहिली आणि म्हणते जल्लाद बोल बेटा तेरी आखिरी ख्वाहिश क्या है. त्यावेळेस भगतसिंग म्हणतात साहब मुझे फांसी देने से पहले मेरे चेहरे पर का वो काला दुपट्टा निकाल लो साहब, क्योंकि भगत सिंह मरते दम तक इस भारत माता को देखना चाहता है, इस भारत माता को देखना चाहता है, इस भारत माता को देखना चाहता है. मावशी मी ज्यावेळेस 3 वाजता 4 वाजता घरी जातो, लहान लहान पोरं एका पुलावर उभे असतात. 3-4 वाजता कुठे हृदयात दुखते. एक भगतसिंग होता जो देशासाठी गेला, एक भगतसिंग रोडवर विटाला पिऊन राहिला, दारू पिऊन राहिला. त्यावेळेस भगतसिंगांना आवाज द्या वाटते, अबे कोई नोटों के लिए मर गए, कोई ऑटो के लिए मर गए, कोई पिस्टल के लिए मर गए, कोई औरतों के लिए मर गए. अबे कहते होंगे भगत सिंह आज भी ऊपर से कि क्या यार सुखदेव, हम भी किस बेवकूफों के लिए मर गए, हम भी किस बेवकूफों के लिए मर गए. अबे उठाना 5 वाजता. तुम्ही म्हणसान आता देशाची सेवा कशी कराव. उठाने का 5 वाजता 10 वाजता उठून काय फायदा. 10 वाजता उठता रोडवर हात घासायला येतात. जाईन ना देश आपला हुंडामे. लोक टपून आहेत रे माय बापू आपल्यावर. तरुणांनो बाहेर देशातले लोक पाकिस्तान आपल्या देशाला टपून आहेत की कधी हा तरुण झोपल्या जाते, कधी या देशात बॉम्ब टाकतो. झोपी जाऊ नका, माय बापाचं स्वप्न पूर्ण करा. अरे लागा देशाच्या सीमेवर जा, तिथं कामाला बॉर्डरवर लोक सलामी ठोकतील तुम्हाला आणि म्हणतील काय रत्न जन्माला आला. एका पेपरातली बातमी ऐकली मी, तो पोरगा शहीद होता त्याच्या हातात झेंडा होता. हो साहेबाच्या हातात झेंडा देतो तो पोरगा. साहेबांनी म्हणते साहेब मी तर चाललो हो साहेब, साहेब मी तर चाललो हो, पण हा झेंडा तुम्हाला सांभाळायचा आणि तरुणाच्या हातात द्यायचा आहे. कारण हा देश मी त्या तरुणांपर्यंत सोपवतो, त्या तरुणाला सोपवतो. गोळी छातीवर लागल्यानंतरही तो तरुण म्हणते कर चले हम पिता जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम पिता जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम पिता जानो तन साथियों, तुम्हारे हवाले वतन साथियों, तुम्हारे हवाले इथं कोणती माय आहे काय, ज्या मायेचा पोरगा आजही आर्मी मिलिटरी देशाची सेवा करून राहिला आहे का. तुम्ही आहे काय मावशी ऐकलं मी तुम्हाला पुस्तक देऊन स्वागत करतो. एखादा हार आहे का. अरे त्या भारत मातेला त्या देवीला कोण पाहिलं. अरे हे खरंच भारत मातेची देवी आहे रे बाबा. या मावशी उभ्या राहा. अरे यांचं दुःख यांना माहित आहे. या तुमचा स्वागत करू. एखादी शाल आहे का हो. आहे काय एखादी शाल. एखादी शाल आहे काय माय बापू. अरे कधीतरी विचार करा रे बाबा. ज्या वेळेस देशाच्या सीमेवर बॉर्डरवर भांडण होते त्यावेळेस पेपरवाले बातमीवाले बातमी आणतात सोशल मीडियावर. यायची साठी धडपड करते रे बाबा. मग मुलाचा नंबर असेल का. अरे रडतात रे बाबा. यांचं दुःख यांना माहित असते. लेकराईपासून दूर राहतात, मायबापापासून दूर राहतात. अरे खरंच माईची भोक हे पवित्र झाली. असे रत्न जन्माला आणणार रे बाबा. मेरे वतन की जरा आँखों
चालतं नाही दिलं तर काकाला एक दुपट्टा देतो तुम्हाला पुस्तक देऊ स्वागत करतो. अरे खरंच भारत माती, खरंच भारत माता आहे रे बाबा. अरे देशासाठी सलामी ठोकतात त्यांच्या लेकरांसाठी. अरे असे रत्न जन्माले आणा. लेकरं किती झाले हे महत्वाचं नाही, लेकरं कसे झाले हे महत्वाचं आहे. नाही तर लेकरं 12 आहे पण काय कामाचे. अबे एकच ठेवा पण छत्रपती शिवाजी महाराज, एकच पैदा करा आपण भाऊ बाबासाहेब आंबेडकर. अरे त्या बाबासाहेबांना दीन दलित अकरा बगल बहुजन समाजाचं सोनं केलं आणि त्या रत्नाला जन्माले आणणारी होती भाऊ भीमाई. अरे सगळ्या जातीतल्या लोकांना अधिकार सेम दिला रे बाबा बाबासाहेबांना. असा रत्न जन्माले आणा की शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे. रंजल्या गाजल्याचा भीम दाता होता रे. रंजल्या गाजल्याचा भीम दाता होता रे. शिल्पकार जीवनाचा, शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे. दिन हा बुद्ध आहे हो, म्हणून तर बाबासाहेबांचं नाव घेऊन राहिला. हा धर्तीवर काढून टाका डोक्यात.